तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अखेर निसर्गाने दिलासा दिला आहे। बुधवार 8 जुलै रोजी सकाळपासून तालुक्यात दमदार पाऊस बरसल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे। पेरणीनंतर पावसाने खंड दिल्यामुळे तणावात असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून तहानलेल्या पिकांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसेलगाव आणि पिंपळगाव या महसूल मंडळामध्ये उशिरा पेरणीनंतर पाऊस गायब झाला होता। त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिकांच्या वाढीबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती। मात्र आज झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून पिकांची उगवण आणि वाढ आता चांगली होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तालुक्यातील अनेक नदी, नाले आणि ओढ्यांमध्येही पाण्याची आवक वाढली असून परिसर पुन्हा एकदा हिरवागार होऊ लागला आहे। या पावसामुळे रखडलेली शेतीची कामे, खुरपणी, तणनाशक फवारणी आणि इतर कृषी कामांना आता वेग येणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे। दरम्यान हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थितीचा विचार करून जळगाव जामोद तालुक्यातील शाळांना दुपारनंतर सुट्टी जाहीर करण्यात आली। एकूणच वेळेवर झालेल्या या पावसामुळे बळीराजाला नवसंजीवनी मिळाली असून यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत। MCN न्यूज मराठीसाठी ज्ञानदेव राजनकर, जळगाव।